मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जानेवारी 2023च्या चालू घडामोडी जे तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये विचारल्या जाऊ शकतात. अशा मी भाग 1 मध्ये 55 MCQ प्रश्न आणलेले आहेत. ते आज आपण बघणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. चालू घडामोडी 2 जानेवारी 2023. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र शिंदे सरकारने पुढील वर्षात 10वी परीक्षेसंदर्भात कोणता मोठा निर्णय घेतला? ऑप्शन ए 10वी बोर्ड परीक्षा जानेवारीमध्ये, ऑप्शन बी 10वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारीमध्ये, ऑप्शन सी 10वी बोर्ड परीक्षा एप्रिलमध्ये, ऑप्शन डी 10वी बोर्ड परीक्षा रद्द. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 10वी बोर्ड परीक्षा रद्द. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक किती तारखेला आहे? ऑप्शन ए 10 जानेवारी, ऑप्शन बी 20 जानेवारी, ऑप्शन सी 30 जानेवारी, ऑप्शन डी 10 फेब्रुवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 30 जानेवारी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. नागपूरमध्ये प्रजासत्ताक दिनी कुठले कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी निनावी फोनवर देण्यात आली आहे? ऑप्शन ए भाजपा कार्यालय, ऑप्शन बी संघ मुख्यालय, ऑप्शन सी काँग्रेस कार्यालय, ऑप्शन डी बजरंग दल कार्यालय. याचा आन्सर आहे ऑप्शन बी संघ मुख्यालय. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. जगात नववर्षाचे स्वागत सर्वप्रथम कोणत्या देशात केले जाते? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी न्यूझीलंड. याचा आन्सर आहे ऑप्शन डी न्यूझीलंड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. चीनमध्ये कुठल्या कारणाने 200 गाड्या एकमेकावर आढळून भीषण अपघात झाला? ऑप्शन ए अतिवृष्टी, ऑप्शन बी हिमवृष्टी, ऑप्शन सी दाट धुके, ऑप्शन डी चक्रीवादळ. याचा आन्सर आहे ऑप्शन सी दाट धुके. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. 2023 मध्ये विनाशकारी तिसरे महायुद्ध होईल अशी भविष्यवाणी कोणी केली आहे? ऑप्शन ए बाबा चिंगा, ऑप्शन बी बाबा धिंगा, ऑप्शन सी बाबा वेंगा, ऑप्शन डी वरीलपैकी कोणीही नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी बाबा वेंगा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. अमेरिका, युरोप, कॅनडा, जपान या शहरांना कुठल्या वादळाचा तडाखा बसला आहे? ऑप्शन ए सायक्लोन, ऑप्शन बी रॉक वादळ, ऑप्शन सी बॉब वादळ, ऑप्शन डी टोरंटो वादळ. याचा आन्सर आहे ऑप्शन सी बॉब वादळ. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. उजनी धरणाच्या पाण्यावर नुकताच कुठल्या रंगाचा तरंग आला आहे? ऑप्शन ए गोड्या रंगाचा, ऑप्शन बी लाल रंगाचा, ऑप्शन सी निळ्या रंगाचा, ऑप्शन डी हिरव्या रंगाचा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी हिरव्या रंगाचा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. नेटफ्लिक्सने नवीन वर्षात कुठल्या नियम पारित केला आहे? ऑप्शन ए नो ॲड बिटवीन मूव्ही, ऑप्शन बी पासवर्ड शेअरिंग बंद, ऑप्शन सी 1 वर्ष सबस्क्रिप्शन बंद, ऑप्शन डी वरीलपैकी कोणताही नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पासवर्ड शेअरिंग बंद. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. भ्रष्टाचार संबंधी सर्वेक्षणात राज्यात नाशिक परिक्षेत्र कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए पहिल्या क्रमांकावर, ऑप्शन बी दुसऱ्या क्रमांकावर, ऑप्शन सी तिसऱ्या क्रमांकावर, ऑप्शन डी चौथ्या क्रमांक. याचा आन्सर आहे ऑप्शन बी दुसऱ्या क्रमांकावर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. नाशिक मनपा अतिरिक्त आयुक्तपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए डॉक्टर पुलकुंडवार, ऑप्शन बी शिवकुमार वंजारी, ऑप्शन सी नितीन पाटील, ऑप्शन डी भाग्यश्री बानायत. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भाग्यश्री बानायत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. पोर्तुगाल संघाचा स्टार फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो पूर्वी कुठल्या संघाबरोबर करारबद्ध होता? ऑप्शन ए युनायटेड मॅचेस्टर, ऑप्शन बी ब्राझील, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. याचा आन्सर आहे ऑप्शन ए युनायटेड मॅचेस्टर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थान दिनांक 5 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत कुठल्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे? ऑप्शन ए दर्शन रांग संवर्धन, ऑप्शन बी मंदिर परिसर सुशोभीकरण, ऑप्शन सी ज्योतिर्लिंग गाभारा संवर्धन, ऑप्शन डी ज्योतिर्लिंग पिंड संवर्धन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी ज्योतिर्लिंग पिंड संवर्धन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. नववर्षाच्या सुरुवातीलाच नाशिक येथील गोंदे MIDCतील कुठल्या कंपनीला भीषण आग लागली? ऑप्शन ए जिंदाल, ऑप्शन बी ग्राफाइट इंडिया, ऑप्शन सी रेमंड स्टील, ऑप्शन डी महिंद्र ऑटो. याचा आन्सर आहे ऑप्शन ए जिंदाल.
त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. कुठल्या भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे? ऑप्शन ए होमगार्ड भरती, ऑप्शन बी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती, ऑप्शन सी पोलीस भरती, ऑप्शन डी अग्निवीर भरती. याचा आन्सर आहे ऑप्शन सी पोलीस भरती. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. नववर्षात छत्रपती संभाजी महाराजाबद्दल कोणी निषेधार्ह वक्तव्य केले आहे? ऑप्शन ए राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, ऑप्शन बी अमोल मिटकरी, ऑप्शन सी अजित पवार, ऑप्शन डी जितेंद्र आव्हाड. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अजित पवार. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा किती तारखेपासून सुरू होत आहे? ऑप्शन ए 2 ते 12 जानेवारी 2023, ऑप्शन बी 5 ते 15 जानेवारी 2023, ऑप्शन सी 10 ते 22 जानेवारी 2023, ऑप्शन डी 1 ते 15 फेब्रुवारी 2023. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2 ते 12 जानेवारी 2023. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपाच्या कुठल्या वरिष्ठ नेत्याचा जाहीर सभा होणार आहे? ऑप्शन ए संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, ऑप्शन बी गृहमंत्री अमित शहा, ऑप्शन सी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा, ऑप्शन डी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. याचा आन्सर आहे ऑप्शन सी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. सांगली जिल्ह्यातील बार्शी येथे 1 जानेवारी रोजी कुठल्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन आग लागली? ऑप्शन ए केमिकल कारखाना, ऑप्शन बी गॅस सिलेंडर कारखाना, ऑप्शन सी फटाका कारखाना, ऑप्शन डी कापड कारखाना. याचा आन्सर आहे ऑप्शन सी फटाका कारखाना. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. नाशिक जिल्ह्यातील कुठल्या शहरात पंतगोत्सव साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए लासलगाव, ऑप्शन बी निफाड, ऑप्शन सी मनमाड, ऑप्शन डी येवला. याचा आन्सर आहे ऑप्शन डी येवला. त्यानंतर बघणार आहोत चालू घडामोडी 3 जानेवारी 2023 भाग 1 मधला प्रश्न क्रमांक 21. 3 जानेवारी कुठला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए बालिका दिन, ऑप्शन बी माता दिन, ऑप्शन सी पत्नी दिन, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बालिका दिन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 22. दी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मुंबई 2022 ते 27 साठी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए वसंतराव घुई खेडकर, ऑप्शन बी विश्वास ठाकूर, ऑप्शन सी शरद पवार, ऑप्शन डी नानासाहेब पाटील. याचा आन्सर आहे ऑप्शन बी विश्वास ठाकूर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र शासनाचे पहिले विश्व मराठी संमेलन कधी व कुठे आहे? ऑप्शन ए मुंबई 4 ते 6 जानेवारी 2023, ऑप्शन बी पुणे 4 ते 6 जानेवारी 2023, ऑप्शन सी औरंगाबाद 4 ते 6 जानेवारी 2023, ऑप्शन डी नागपूर 4 ते 6 जानेवारी 2023. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मुंबई 4 ते 6 जानेवारी 2023. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 24. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा नोटबंदीबाबतचा योग्य निर्णय कुठल्या न्यायमूर्तींना अमान्य आहे? ऑप्शन ए न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना, ऑप्शन बी न्यायमूर्ती राम सुब्रमण्यम, ऑप्शन सी न्यायमूर्ती ए एस भोपना, ऑप्शन डी न्यायमूर्ती भूषण गवई. याचा आन्सर आहे ऑप्शन ए न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कुठला चषक हॉकी या खेळाशी संबंधित नाही? ऑप्शन ए ध्यानचंद चषक, ऑप्शन बी आगा खान चषक, ऑप्शन सी फिफा चषक, ऑप्शन डी बेटन चषक. याचा आन्सर आहे ऑप्शन सी फिफा चषक. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 26. देशात सर्वप्रथम 5G सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन डी गुजरात. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 27. भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए अनुराग ठाकूर, ऑप्शन बी पियुष मेहता, ऑप्शन सी पी.टी. उषा, ऑप्शन डी तन्वी शर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी पी.टी. उषा. नंतरचा प्रश्न क्रमांक 28. केंद्रीय गुप्तचर प्रशिक्षण संस्था CDTI भारतात कुठे आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी ओडिसा, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी कर्नाटक. याचा आन्सर आहे ऑप्शन डी कर्नाटक. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 29. सम्मेद शिखरला
टुरिस्ट ठिकाण बनविण्याच्या विरोधात कुठल्या समाजाने सुरतमध्ये भव्य मोर्चा काढला? ऑप्शन ए मारवाडी समाज, ऑप्शन बी गुजराती समाज, ऑप्शन सी जैन समाज, ऑप्शन डी शीख समाज. याचा आन्सर आहे ऑप्शन सी जैन समाज. नंतरचा प्रश्न क्रमांक 30. कोणत्या शहरात राज्य मिनी ऑलिम्पिक टेबल टेनिस स्पर्धा होणार आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी औरंगाबाद. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पुणे. नंतरचा प्रश्न क्रमांक 31. 7वे महर्षी लघुपट महोत्सव कुठे आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी औरंगाबाद, ऑप्शन डी नाशिक. याचा आन्सर आहे ऑप्शन डी नाशिक. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 32. 2023च्या आरंभी टाटा स्टील कंपनीचा सेन्सेक्स किती टक्क्यांनी वाढला? ऑप्शन ए 5.0, ऑप्शन बी 5.21, ऑप्शन सी 5.52, ऑप्शन डी 5.86. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 5.86. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 33. CMI केंद्राची कोणती संस्था आहे? ऑप्शन ए रिझर्व्ह बँकची निगडीत संस्था, ऑप्शन बी कामगार विकास संस्था, ऑप्शन सी ग्रामीण रोजगार संस्था, ऑप्शन डी भारतीय बेरोजगारी दर संस्था. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भारतीय बेरोजगारी दर संस्था. नंतरचा प्रश्न क्रमांक 34. सध्या भारताचा बेरोजगारी दर किती आहे? ऑप्शन ए 7.20, ऑप्शन बी 8.10, ऑप्शन सी 8.20, ऑप्शन डी 8.28. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 8.28. त्यानंतर बघणार आहोत चालू घडामोडी 4 जानेवारी 2023 भाग 1 मध्ये. प्रश्न क्रमांक 35. सियाचीन येथे पहिली भारतीय महिला लष्करी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए अलका खुराना, ऑप्शन बी मिताली मधुमिता, ऑप्शन सी शिवा चौहान, ऑप्शन डी दिव्या अजित कुमार. याचा आन्सर आहे ऑप्शन सी शिवा चौहान. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्रात वर्ष 2023 मध्ये थंड हवेच्या कोणत्या ठिकाणी हायड्रोजन ट्रेन सुरू करण्यात येणार आहे? ऑप्शन ए लोणारवाडा, ऑप्शन बी महाबळेश्वर, ऑप्शन सी पाचगणी, ऑप्शन डी माथेरान. याचा आन्सर आहे ऑप्शन डी माथेरान. नंतरचा प्रश्न क्रमांक 37. 25 डिसेंबर ते 2 जानेवारी 2023 पर्यंत शिर्डी येथील साई चरणी विक्रमी किती दान झाले? ऑप्शन ए 15 कोटी, ऑप्शन बी 17 कोटी, ऑप्शन सी 18 कोटी, ऑप्शन डी 14 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 17 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 38. आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने कोणत्या पक्षाबरोबर युती केली आहे? ऑप्शन ए MIM, ऑप्शन बी रिपाई, ऑप्शन सी वंचित बहुजन आघाडी, ऑप्शन डी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस. याचा आन्सर आहे ऑप्शन सी वंचित बहुजन आघाडी. नंतरचा प्रश्न क्रमांक 39. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कुठल्या विधानामुळे राज्यभर तीव्र आंदोलन झाले? ऑप्शन ए औरंगजेब दृष्ट नव्हता, ऑप्शन बी शिवाजी महाराज धर्मवीर नव्हते, ऑप्शन सी संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी शिवाजी महाराज धर्मवीर नव्हते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 40. उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे रेल्वेच्या किती एकर जमिनीवर अतिक्रमण झाले आहे? ऑप्शन ए 70 एकर, ऑप्शन बी 80 एकर, ऑप्शन सी 90 एकर, ऑप्शन डी 100 एकर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 80 एकर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्र वीज कर्मचाऱ्यांनी कुठल्या कारणासाठी 72 तासाचा संप पुकारला आहे? ऑप्शन ए थकीत 7वा आयोग वेतन, ऑप्शन बी वीज महामंडळाचे खाजगीकरण, ऑप्शन सी वारस भरती प्रकरण, ऑप्शन डी कामाचे तास प्रकरण. याचा आन्सर आहे ऑप्शन बी वीज महामंडळाचे खाजगीकरण. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 42. स्टार्टअपमध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए पहिल्या, ऑप्शन बी दुसऱ्या, ऑप्शन सी तिसऱ्या, ऑप्शन डी चौथ्या. याचा आन्सर आहे ऑप्शन सी तिसऱ्या. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 43. नुकत्याच झालेल्या युक्रेनच्या हल्ल्यात रूसचे किती सैनिक ठार झाले? ऑप्शन ए 63 पेक्षा जास्त, ऑप्शन बी 100 पेक्षा जास्त, ऑप्शन सी 70 पेक्षा जास्त, ऑप्शन डी 200 पेक्षा जास्त. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 63 पेक्षा जास्त. नंतरचा प्रश्न क्रमांक 44. रूसने युक्रेनवर हल्ला करण्यासाठी इराणच्या कुठल्या ड्रोनचा वापर केला? ऑप्शन ए आबाद ड्रोन, ऑप्शन बी शादाब ड्रोन, ऑप्शन सी शाहेद ड्रोन, ऑप्शन डी जावेद ड्रोन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी शाहेद ड्रोन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 45. संरक्षण व संशोधन आणि विकास संस्था
DRDO यांनी आपला 65वा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला? ऑप्शन ए 1 जानेवारी, ऑप्शन बी 2 जानेवारी, ऑप्शन सी 3 जानेवारी, ऑप्शन डी 4 जानेवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1 जानेवारी. नंतरचा प्रश्न क्रमांक 46. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना केंद्राची संख्या भारतात कितीवर पोहोचली आहे? ऑप्शन ए 4500, ऑप्शन बी 3500, ऑप्शन सी 5200, ऑप्शन डी 9000. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 9000. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 47. वर्ष 2022 मध्ये सर्वात जास्त वस्तू व सेवा कर व महसूल GST कोणत्या महिन्यात जमा झाला? ऑप्शन ए मार्च 2022, ऑप्शन बी एप्रिल 2022, ऑप्शन सी सप्टेंबर 2022, ऑप्शन डी डिसेंबर 2022. याचा आन्सर आहे ऑप्शन बी एप्रिल 2022. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 48. इंग्लंडच्या कुठल्या T20 खेळाडूला ICC सर्वोत्तम खेळाडू 2022 म्हणून नामांकित करण्यात आले आहे? ऑप्शन ए डेव्हिड विले, ऑप्शन बी जाफरा आर्चर, ऑप्शन सी सॅम करन, ऑप्शन डी जोस बटलर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सॅम करन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 49. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याने वर्ष 2022 मध्ये केवळ जाहिरातीमधून किती रुपये कमावले? ऑप्शन ए 250 कोटी, ऑप्शन बी 250.10 कोटी, ऑप्शन सी 250.40 कोटी, ऑप्शन डी 256.52 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 256.52 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 50. 2023 हे वर्ष जगभरात खालीलपैकी कुठल्या धानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून पाळले जाणार आहे? ऑप्शन ए गहू, ऑप्शन बी बाजरी, ऑप्शन सी ज्वारी, ऑप्शन डी तांदूळ. याचा आन्सर आहे ऑप्शन बी बाजरी. नंतरचा प्रश्न क्रमांक 51. केंद्रीय निवडणूक आयोगाने मैथिली ठाकूर यांना कोणत्या राज्याचे आयकॉन नियुक्त केले आहे? ऑप्शन ए हरियाणा, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन सी बिहार. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 52. 3 जानेवारी 2023 रोजी झालेला भारत श्रीलंका पहिला T20 सामना कोणी जिंकला? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी यापैकी कोणी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 53. पुष्कर फेस्टिवल कुठल्या राज्यात साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए उज्जैन, ऑप्शन बी उत्तराखंड, ऑप्शन सी जम्मू काश्मीर, ऑप्शन डी हिमाचल प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन सी जम्मू काश्मीर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 54. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट कोणत्या पक्षाबरोबर युती करणार आहे? ऑप्शन ए भाजपा, ऑप्शन बी राष्ट्रवादी काँग्रेस, ऑप्शन सी पीपल्स रिपब्लिकन पार्टी, ऑप्शन डी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी पीपल रिपब्लिकन पार्टी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 55. पश्चिम बंगालमध्ये अज्ञाताकडून कुठल्या ट्रेनवर दगड मारण्यात आले? ऑप्शन ए सूर्यनगरी एक्सप्रेस, ऑप्शन बी वंदे भारत एक्सप्रेस, ऑप्शन सी बंगाल एक्सप्रेस, ऑप्शन डी समझोता एक्सप्रेस. याचा आन्सर आहे ऑप्शन बी वंदे भारत एक्सप्रेस. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे भाग 2 मध्ये. धन्यवाद.